आत्ता माझ्या लक्षात आलं की मी माझं आय कार्ड विसरलोय मित्रांनो. आणि त्यांची मागणी काय होती? आम्हाला एक वेगळं राज्य पाहिजे, त्याचं नाव महाराष्ट्र असेल आणि त्याची राजधानी मुंबई पाहिजे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या व्हिडिओला जो तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओजला पण असाच प्रतिसाद द्या ही अपेक्षा. आज सान्वीचा स्विमिंगचा पहिला दिवस आहे. ती कसं परफॉर्म करते हे बघण्यासारखं राहील, कारण पाण्यामध्ये खेळणं गोष्ट वेगळी आणि पाण्यामध्ये स्विमिंग करणं गोष्ट वेगळी, हे तिला आज समजेल. आज माझं ऑफिस पण आहे, तर मी आधी तुम्हाला माझा ऑफिसचा टूर करवतो आणि नंतर आपण सान्वीची स्विमिंग करू. चला मित्रांनो, हा आहे माझा हेल्मेट सेटअप. हा मी कसा केला, जर याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण एखादा व्हिडिओ माझ्या हेल्मेट सेटअपवर पण बनवू. आता वाजलेले आहेत 7:45. माझं ऑफिस माझ्या घरापासून आहे 25 किलोमीटर आणि मला लागतात अंदाजे 30 मिनटं. आत्ता माझ्या लक्षात आलं की मी माझं आय कार्ड विसरलो आहे मित्रांनो. आता मला पुन्हा जावं लागेल, पुन्हा U-टर्न घ्यावं लागेल आणि मला आय कार्ड जर नाही मिळालं तर आजचा दिवस माझा व्यर्थ होऊन जाईल. मला ऑफिसमध्ये एंट्री मिळेल पण ती नोट नाही होणार. 3 दिवस कंप्लीट जे करायचे असतात ऑफिसमध्ये ते नाही होणार माझी, म्हणून मला आय कार्ड घ्यायला जावंच लागेल. हे मला कसं आठवलं? उन्हावरून आठवलं. कारण ऊन होतं म्हणून मी विचार केला की आपण गॉगल घालू. गॉगल माझा होता गाडीमध्ये, तिथं आय कार्ड आहे. त्यावरून मला आठवलं की मी आय कार्ड विसरलो. आता मी केलं आहे आय कार्ड कलेक्ट आणि आता मी पुन्हा निघालो आहे ऑफिससाठी. सेम स्टोरी, 25 किलोमीटर जाण्यासाठी मला 30 मिनटं लागतील. आता वाजलेले आहेत 7:50. अंदाजे मी 8:35पर्यंत तिथं पोहोचून जाईल. 35 नाही, 8:25पर्यंत मी तिथं पोहोचून जाईल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी काही प्रोव्हिन्स बनवलेले होते, तेच कंटिन्यू होते. त्यातलं एक होतं बॉम्बे स्टेट. बॉम्बे स्टेटमध्ये गुजराती भाषिक पण होते, मराठी भाषिक पण होते. पण मराठी भाषिकांनी एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली. त्याच्यामध्ये कवी, लेखक, कामगार, सामान्य माणूस सगळे एकत्र आले आणि त्यांची मागणी काय होती? आम्हाला एक वेगळं राज्य पाहिजे, त्याचं नाव महाराष्ट्र असेल आणि त्याची राजधानी मुंबई पाहिजे. ह्या चळवळीमध्ये 106 जणांनी आपलं बलिदान दिलं, पण ते बलिदान व्यर्थ नाही गेलं. 1 मे 1960 रोजी भारताला एक नवीन राज्य मिळालं, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्र राज्याची राजधानी बनली मुंबई. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण सर यांनी त्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. म्हणून आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो आता आम्ही आलो आहोत स्विमिंगसाठी. सान्वीला स्विमिंग लावायची आहे म्हणून आम्ही इथं आलो आहोत. हे घराच्या जवळच आहे तसं. सान्वी रेडी आहे. हाय सान्वी. ही सान्वीची आई. तसं 4 वर्षानंतर स्विमिंग अलाउड असती, पण तिची उंची चांगली असल्यामुळं थोडं आधी पण चालू शकतं असं ट्रेनर आम्हाला म्हणाला. तर तो म्हणला की 3 दिवस तुम्ही ट्राय करून बघा. बघू. चप्पल काढायची सान्वी. दादा वो बात नहीं मैडम, उसको जबरदस्ती नहीं कर सकते. उसके अगर क्या है, जबरदस्ती नहीं कर सकते. अगर इस उम्र में उनके मन में अगर डर बैठ गया ना, पानी से ये होता है, पानी उसी की वजह से नहीं कर सकते. फोर्स. अरे बापरे, डायरेक्ट कॅमेराच आहे. गोप्रो हाय कर जा पप्पा, हाय कर. बघ तिथे बघ. हे लहान मुलांचं आहे जे की 2 फूट पण नसेल कदाचित, आणि हे मोठ्यांचं आहे जे की 3 फुटापासून 8 फुटांपर्यंत व्हॅरी होतं. हे असे 2 सेक्शन आहेत. तिकडून असं स्लोप आहे इथपर्यंत. वो भी कितने 10 महीने रहते हैं. 12 महीने का मतलब ऐसा नहीं कि रोज ही लेके आओ. बस पकड़ ले. पाय मारा, पाय मारा, पाय मारा. हाँ पकड़ ले. पाय मारा, पाय मारा. बस झालं. अरे काय नाही. पाय मारा. बबल्स करा चला. काय शिकवले. सीडी नाही. सान्वीची स्विमिंग आता झाली. आता आम्ही चाललो घरी. थकली पोरगी, थकली. मध्ये मध्ये म्हणत होती बस झालं, बस झालं, बस झालं, पण असं नसतं चालत. चला दीदी, पुन्हा उद्या यायचं ना. हां, गुड गर्ल. रुपालीनं पण स्विमिंग आता लावलेली आहे. ती पण नेक्स्ट वीकपासून चालू करणार आहेत. ती पण मोटिवेट झाली सान्वीपासून. सान्वी पोहू शकते, मी पण पोहू शकते. मला पण क्लासेस लावायचे. तिनं पण आता क्लासेस जॉईन केले आणि नेक्स्ट वीकपासून, आता सध्याच बॅच फ्री नाही आहे, नेक्स्ट वीकपासून होणार आहे, म्हणून मग ती पण नेक्स्ट वीकपासून जॉईन करत. चांगलं स्विमिंग येणं आवश्यक आहे सगळ्यांनाच. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि